स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं संपूर्ण पुण्य तुम्हाला प्राप्त होण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं याच्याबद्दल मी माहिती देणार आहे। प्रत्येक स्त्रीने नक्की बघायचं आहे। लास्टपर्यंत माझा व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। बघा, ज्या वेळेस आपण देवाची आरती करतो, तुपाची जे निरंजन असतं त्याच्याने आपण देवाची आरती करतो, तर तुपाच्या निरंजनमध्ये तुम्हाला लांबच वाट ठेवायची आहे। लांब वाटने तुम्हाला देवाची आरती करायची आहे। देवाची आरती झाल्यानंतर काय करायचं तर आपल्याला पुण्य प्राप्त होण्यासाठी ज्यावेळेस आपण आरती ठेवतो तर त्याच्या खाली थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि मगच आरती ठेवायची आहे। असं केल्याने विष्णू पुराणामध्ये असं सांगितलं आहे, असं केल्याने जे आपले पुण्य आहे ते पूर्णपणे आपल्याला प्राप्त होतं। आणि दुसरं म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण उठतो तर त्यावेळेस आपण असं छोटंसं आसन टाकलेलं असतं खाली, त्या आसन खाली सुद्धा तुम्हाला असं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडायचं का तर असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आपण तंत्र मंत्र आरती पुण्य सगळं केलेलं असतं ते या आसनवर केलेलं असतं, तर याचं संपूर्ण पुण्य आपल्या प्राप्त होण्यासाठी याच्या खाली पाणी शिंपडायचं, नाहीतर इंद्रदेवाला ते सगळं